तर सर्वच जण आपण ना दरवर्षी आनंदात उत्साहात साजरी करतो भीम जयंती. त्यासाठी मी आनंदीच आहे, मानसी पण मोंटू पण. कारण आम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या का जेवढं महत्त्व आम्हाला आहे तेवढंच महत्त्व त्यांना पण दिलं पाहिजे. त्यासाठी मी मानसीच्या पप्पाला म्हटलं जाऊ द्या. आणि माहिती आहे का, मानसीचे पप्पा घरी गेल्यावर आमचं फोनवर बोलणं अजिबात होत नाही, कारण ते खूप बिझी होऊन जातात तिथे. आणि बिझी झाल्यावर मी पण सारखा त्यांना फोन करत नाही आहे आणि चिडत पण नाही की बाबा तुम्ही घरी गेले, आम्हाला विसरून गेले वगैरे वगैरे. कारण पहिल्या वेळेस खूप आमच्या दोघांमध्ये वादविवाद झाले, कारण मी त्यांना तिथे काय करतात काय नाही करतात ते बघितलं नव्हतं. त्यासाठी मला खूप टेन्शन यायचं, असं वाटायचं की यांनी मला सोडूनच दिलं का काय. पण मी स्वतः तिथे गेली, काही दिवस राहिली आणि सगळ्या गोष्टींना फेस केल्यात की कुठे मानसीचे पप्पा बिझी असतात आणि आम्हाला टाईम का भेटत नाही आहे, त्यांना का बोलत नाही आहे. या गोष्टी मी समजून गेली. म्हणून त्यानंतर मी काय त्यांना कधी असा फोर्स केला नाही की आम्हाला टाईम द्या वगैरे वगैरे. तर अशा काही गोष्टी असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, त्यात काही वेगळं नाही आहे. कारण जीवन एक वेळच आहे आणि जीवन फक्त आपल्यासाठीच जगतो आपण असं नाही. तर आपल्या जीवनाचा काही टाईम दुसऱ्यांना पण देणं गरजेचं आहे. आणि आपल्यापासून जर समोरच्याला आनंद भेटतो आहे, खुशी भेटते, ते पण खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजे पैसा महत्त्वाचा नाही आहे, आपल्यापासून समोरचा व्यक्ती जर खुश होत असेल, आनंदी होत असेल ना, त्याच्यापेक्षा आपल्याजवळ काही महत्त्वाचं नाही आहे. तोच महत्त्वाचा आपल्यामध्ये गुण असतो की आपल्यापासून समोरचा माणूस खुश होतो, आनंदी होतो. तर यासाठी माझे पप्पा गेले. मी काय टेन्शनमध्ये नाही आहे, खुश आहोत. थोडंसं नर्वस आहेत मुलं, कारण पप्पा पण नाही आहे, मावशी पण नाही आहे, मावसा पण नाही आहे आणि आम्ही तिघंच मायलेकं आहोत. तर त्यांना थोडंसं मानसीला पण नर्वस वाटतं आहे, मानसीला पण मोंटूला पण आणि मला पण वाटतं आहे. काय हरकत नाही आणि ते साहजिक आहे की सोबत कोणी नाही आहे, तर काय टेन्शन नाही. तरी पण मी मानसी आणि मोंटू थोडासा नर्वस असूनसुद्धा आनंद राहण्याचा प्रयत्न करतो, कारण दुसरा पर्याय नाही. आणि माहिती आहे की ते घरी नाही म्हणून आपण रडत बसणं गरजेचं नाही किंवा टेन्शनमध्ये बसणं गरजेचं नाही. कारण आपण टेन्शनमध्ये बसलं तर हे पिल्लू पण टेन्शनमध्ये येतं. त्यासाठी ना आम्ही टेन्शनमध्ये नाही, आम्ही हॅप्पी आहोत. आणि चला भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या व्हिडिओ येईल, आजचाच म्हणजे भीम जयंतीचाच व्हिडिओ राहील, पण तो उद्या येईल. कारण माहिती का, आजच्याच मला व्हिडिओ टाकता येणार नाही. मी सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन की मी ह्यावर्षी साडी घालणार आहे की ड्रेस घालणार आहे आणि माझी ती जुनी साडी घालणार आहे आणि कशा टाईपची मी तयार होणार आहे, मानसी मोंटू आम्ही तिघं पण. तर मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत. आणि महत्त्वाचं माहिती आहे, मुंबईमध्ये भीम जयंती कशी साजरी केली जाते, कशी मिरवणूक निघते, होईल तेवढा प्रयत्न करेल तुमच्यासोबत शेअर करण्याचा. मागच्या वर्षी केला होता, कारण मागच्या वर्षी बहिणीचा देर होता, तर ते ना माझा मोबाईल पकडायचे. मी त्यांना सांगायची व्हिडिओ काढा थोडासा, मला शेअर करायचा आहे आमच्या YT फॅमिलीसोबत. तर ते होते, पण ह्यावर्षी ते नाही आहेत. तर काय हरकत नाही, होईल तेवढा प्रयत्न करेल मी व्हिडिओ काढण्याचा आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा की आम्ही मानसीचे पप्पा नसतानासुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मानसी मोंटू मला तितका सपोर्ट करतात की म्हणजे नाराज राहायचं किंवा पप्पा नाही म्हणून आपण काही करू शकत नाही बा, आनंदी राहू शकत नाही बा, अशा गोष्टी काही पोरं पण मला हे दाखवत नाही आणि मी पण त्यांना दाखवत नाही आहे. तर त्यासाठी ना संध्याकाळी आम्ही तयार होणार आहोत, मानसी मोंटू मी. तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे की आम्ही मिरवणुकीमध्ये जाण्याच्या पहिला कसं तयार झालो. आता बघा ही मेहंदी नाही इतकी डार्क झाली ना, तर छान दिसते. ही मेहंदी मी काढली, खूप रात्र झालेली. हां, हे वाली मोंटू दाखवतो. तर बघा ही मानसीने काढली, इथून काढली नाही, ही मानसीने काढली, ह्या हाताची मानसीने काढली, ह्या हाताची मी काढली. तो बघा कोणती मेहंदी छान आहे आणि खूप छान रंग आला मानसीला. दोन्ही हात का आले माहिती काय, तर मोंटूने मोबाईल पकडला त्यासाठी. आणि माहिती का, तर हे इयरिंग घेतलेत, हेच इयरिंग यूज करणार संध्याकाळी पण बहुतेक बरं का. आणि हे मंगळसूत्र, हे फर्स्ट टाईम मी इतकी सुंदर डिझाईन भेटली मला. कारण माहिती का, मी जाते मार्केटामध्ये पण सेकंड टाईम मी एवढं लांब मंगळसूत्र वेअर केलं, कारण मी एवढं लांब मंगळसूत्र घालत नाही आहे, कारण ते सारखं समोर येतं आहे त्यासाठी. पण छान आहे, कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा हे मंगळसूत्र.
कारण त्याची डिझाईनच खूप छान दिसते आणि त्याच्यावरचे हे इयरिंग तर कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मेहंदीचा रंग नेल पॉलिश ही मानसीच्या नाही मी लावली आणि ह्या हाताची मानसीने लावली. तर असं मानसीने मला थोडंसं हेल्प केली तयार होण्यामध्ये आणि संध्याकाळी पण तयार होणार आहोत. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मोंटूचा, मानसीचा आणि माझा, आम्ही कशाप्रकारे तयार होणार आहोत आणि रॅलीमध्ये जाणार आहोत का नाही. तयार तर होऊ पण मिरवणुकीमध्ये जाऊ की नाही जाऊ माहिती नाही, कारण अंधार होईल आणि महत्त्वाचं म्हणजे पोरांचे पाय दुखतात नाचून नाचून. यावेळेस मानसीने खूप सँडल तिची वेगळी घेतली, काय माहिती मानसी ती घालेल की कोणती घालेल माहिती नाही. पण असं शेअर करू आम्ही तुम्हाला संध्याकाळचं सगळ्या काही गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. मेकअपपासून तर रॅलीमध्ये जाण्यापर्यंत आणि रॅलीमध्ये जाऊन डान्स करेपर्यंत आणि डान्सपासून ते घरी येईपर्यंत पूर्ण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्ही म्हणणार का भीम जयंती आहे आणि मी बुद्धविहारात गेली की नाही, तर हो मी बुद्धविहारात जाऊन आली, पण मला तिथे व्हिडिओ काढणं बरं वाटलं नाही आहे. कारण आपण व्हिडिओ काढायला तिथे म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं होतं, पण मोबाईल काढणं आणि तो असा पकडणं नंतर आपल्याला पाया पडणं हे मला बरं वाटलं नाही. त्यासाठी मी काय ते शेअर केलं नाही आहे, म्हणजे शूट केलं नाही आहे. मोंटू, मी आणि माणसं आम्ही तिघं पण मायलेकूप बुद्धविहारात जाऊन आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आणि गौतम बुद्धाचं दर्शन घेऊन आलो. तर चला कुठे तर बघा बिना मेकअपचा आजचा लुक कसा दिसतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काय करा याला माहिती नाही तर सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या आणि सर्वांना प्रेमाचा खूप मोठा जय भीम.